नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीतलं बेसन। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कांदा, टोमॅटो, हळद, हिंग, मोहरी, जिरं, धना पावडर, मीठ, बेसन, आलं लसूण आणि मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, कस्तुरी मेथी। तर चला कसं करायचं आहे ते झटकन बघूया। मिरचीतलं बेसन करण्यासाठी आपण कढई ठेवली आहे, तेल टाकले, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता हिंग टाकूया, मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। आता आपण मिरची, आलं लसूण, कोथिंबीर घेतली होती, त्याचं वाटण करून घेतलंय, ते टाकूया। ते पण चांगलं भाजून घ्यायचं। हे तर मी भाजून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। चांगलं भाजून झालेलं आहे। आता हळद टाकूया, धने पावडर, लाल तिखट, टोमॅटो, चवीनुसार मीठ, आपण कस्तुरी मेथी टाकूया, कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तर अशा पद्धतीने मिरचीतलं बेसन केलं आहे। कसं झालंय ते कमेंट करून नक्की सांगा।